तोंडाची चव वाढवणारी आणि 8 ते 15 दिवस टिकणारी आज आपण मराठवाडा स्पेशल पारंपरिक पद्धतीने लसणाचा बुरका कसा बनवायचा ह्याची रेसिपी पाहणार आहोत. तर माझं तुमच्याकडे एक निवेदन आहे, जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा आणि जयश्री पारंपरिक रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. मी जयश्री तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न वाया जाता रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आपल्याला पळीभर तेल गरम करायला ठेवायचं आहे. आता तेल या बुरक्याला जर जास्तच लागतं तर तेल आपण छान तापू द्यायचं आहे आणि ह्यामध्ये पाऊण चमचा आपण मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपण पाऊण चमचा जिरं घालूया. कुठलीही फोडणी छान बसली म्हणजे खायला पदार्थ हा खमंग लागतो. तर यामध्ये आपण 1 चमचा तीळ घालून घेऊया आणि मंद आचेवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण चिमूटभर हिंग घालूया म्हणजे आपला बुरका हा मस्त लागेल. आणि मिनिटभर आपण हे परतून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे. गॅस कुठेही आपल्याला मोठा नाही करायचं. आता मिनिटभर आपण हे छान भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी 20 ते 25 लसूणच्या पाकळ्या छान अशा सुरीने कट करून घेतल्या आहेत आणि त्यामध्ये घातल्या आहेत. तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता. आणि मिनिटभर आपण हे परतून घेऊया. जास्त आपण ह्याला खरपूस नाही भाजायचं, एकदम थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपली चटणी एकदम कुरकुरीत होईल आणि खायला पण खूप छान लागेल. आता लसूण आपण छान असं कुरकुरीत होऊन भाजून घेतला आहे. तर त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे. आता ही कोथिंबीरसुद्धा आपण छान एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया म्हणजे आपली चटणी ही जास्त दिवस टिकेल. ह्यासाठी आपल्याला एकदम कुरकुरीत हे भाजून घ्यायचं आहे. तर आपली कोथिंबीर आणि लसूण ही छान असं कुरकुरीत भाजून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपण भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. पाऊण वाटी इथे मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. 4 ते 5 चमचे हे कूट आहे. आता हे पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया म्हणजे ही चटणी खायला आपल्याला एकदम कुरकुरीत लागेल. तर मंद आचेवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता शेंगदाणे इथे आपले छान असे भाजले गेले आहेत. आता ह्या स्टेजला आपल्याला पटकन गॅस हे बंद करायचा आहे आणि लाल तिखट यामध्ये घालायचे आहे. इथे मी काश्मीरी लाल तिखट घातली आहे 2 ते 3 चमचे आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे. तुमचं कोणतंही साठवणीचं तिखट यामध्ये तुम्ही घालू शकता. तुम्ही जर गॅस चालू ठेवलं आणि चटणी घातली तर ती चटणी करपेल आणि आपला बुरका हा कडवट लागेल. त्यासाठी गॅस हा बंद करूनच त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. तर ही चटणी आपली तयार झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. अतिशय छान आणि मस्त खायला लागतं आणि कुरकुरीत लागतं. चपातीसोबत, भाकरीसोबत, अगदी वरण भातासोबतसुद्धा खायला हे खूप मस्त लागतं. तर माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात कॉमेंट करून मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रपरिवारास. तर पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.